आई वेडा विनू. विनू म्हणजे विनायक. कमालीचा आई वेडा होता. एकदा काही कारणाने आई आणि घरातील मंडळी गाडीत बसून पेनला गेली होती. गागोदे गावापासून पेन 7 मैल लांब. त्यावेळेस विनू असेल जेमतेम 6-7 वर्षाचा. आपणास बरोबर न घेताच आई पेनला निघून गेली हे विनूला कळले. गाडी तर निघून गेली होती, आता काय करायचे? आपल्या प्रेमळ मातेच्या तीव्र आठवणीने त्या मातृवेड्या बालकाचा जीव कासावीस झाला आणि कोणासही काही न सांगता तो अणवाणीच निघाला. जंगलातून जाणारा गागोदे पेन हा कंटकमय मार्ग त्याने पायी चालून पार केला. पेनला पोचल्यावर तेथील प्रत्येक घरात डोकावून पाहत त्याने आपल्या आईचा शोध सुरू केला, कारण त्याच्याजवळ आईचा पत्ता नव्हता. शोध घेता घेता एका घरात त्याला आपली आई दिसली. तिला पाहून हर्षभराने त्याने आरोळीच ठोकली. आई, आई, मी आलो. आणि आपल्या प्रेमळ आईकडे धाव घेतली. तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली. आपल्या लाडक्या विनूला पाहून तिचे डोळे भरून आले. त्याला आपल्या मिठीत कवटाळून ती म्हणाली, अरे, एवढ्या लांबून तुला आणलं कोणी? कोणीच नाही. म्हणजे माझा मीच आलो. तो कसा? चालत, पळत? काय एवढ्या लांबून, काट्याकुट्यातून, जंगलातून, पायी? अणवाणी चालत आलास माझ्या बाळा? तिचे डोळे भरून आले. त्यातून अश्रूंच्या सहस्र धारा बरसू लागल्या. हो आई, तू घरात दिसली नाहीस. त्याच्या डोळ्यात टचकन पाणी आले. म्हणून एवढ्या लांबून चालत आलास? चुकला असतास म्हणजे? असे कातर स्वरात म्हणून तिने त्याला घट्ट मिठी मारली. त्याचे पटापटा मुके घेतले. आपल्या कडेवर उचलून घेतले. त्याच्या शिरावर प्रेमाश्रूंचा अभिषेक केला. असा होता विनू, आईवेडा, कमालीचा आईवेडा. भावी आयुष्यातही त्याला पदोपदी आपल्या प्रेमळ आणि परोपकारी आईच्या सदुपदेशांची आठवण होत असे. तिच्या आठवणीने त्याचं ऊर भरून येत असे. विनायकचा जन्म 11 सप्टेंबर 1895 रोजी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला संध्याकाळी 7:50ला गागोदे येथे झाला. या गोऱ्या सुंदर नाजूक बाळाचा जन्म चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर झाला म्हणून त्याचे नाव विनायक ठेवण्यात आले. आईचा तो अतिशय लाडका होता. ती त्याला लाडाने आणि कौतुकाने विन्या म्हणून हाक मारत असे. आईला तो जीव की प्राण होता आणि त्यालाही ती जीव की प्राण होती.